आता या सगळ्या आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। सकाळी 10 वाजता या बैठकीला सुरुवात होईल। तर मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीनच पेटताना सध्या पाहायला मिळतोय। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी यावेळी मुंबईमध्ये आझाद मैदानावर उपोषण सुरू केले। आज या उपोषणाचा 5वा दिवस आहे। याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक पार पडणार आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, जर पाहिलं गेलं तर मंत्रिमंडळ उपसमितीची जी आहे ती आज मराठा आरक्षणाबाबतीत बैठक पार पडणार आहे। यापूर्वी देखील एक बैठक जी आहे ती पार पडल्याची आपल्याला पाहायला मिळाली होती। त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी त्यांनी शिंदे समितीचे न्यायाधीश माजी न्यायाधीश जे आहेत ते संदीप शिंदे यांना या ठिकाणी पाठवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। या ठिकाणी येऊन त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा देखील केली होती। मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या देखील लेखी स्वरूपाच्या त्यांनी दिल्या होत्या। त्याचबरोबर आतापर्यंत मराठा समाजाला काय मिळालं हे देखील त्यांनी सांगितलं होतं। त्याचबरोबर सरकारची भूमिका काय आहे, शिंदे समितीची भूमिका काय आहे हे देखील शिंदे समितीने मनोज जरांगे पाटील यांना पटवून दिलं होतं। आणि त्याचबरोबर ते बॉम्बे गॅजेट आहे ते लागू करण्यासाठी आम्हाला काही कालावधी लागेल, हैदराबाद गॅजेटसाठी काही कालावधी द्या, असं देखील त्यांनी त्या मनोज जरांगे पाटील यांना म्हणल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी ह्या गॅजेट लागू करण्यासाठी आणि त्याचबरोबर सगळे सोयरे आदेश जो आहे तो कायद्यात अंमलबजावणी, मराठा ज्या तरुणांनी आत्महत्या केल्या त्या तरुणाच्या कुटुंबाला नोकरीस प्राधान्य, यासाठी एकही मिनिटं वेळ देणार नसल्याचं म्हणल्याचं पाहायला मिळतं। त्यानंतर पुन्हा शिंदे समितीने उपसमितीची जाऊन भेट घेतल्याची पाहायला मिळाली। संपूर्ण अहवाल जो आहे तो त्यांना दिला होता। मात्र त्यानंतर पुन्हा एक बैठक जी आहे ती राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्याची आपल्याला पाहायला मिळाली होती। आणि त्यानंतर पुन्हा सरकारकडून जे आहे ते या बाबतीत कुठली भूमिका जी आहे ती घेण्यात आली नव्हती। एकीकडे हायकोर्टामध्ये हे प्रकरण सुरू आहे, हायकोर्टातून आता या याचिकेवरती सुनावणी देखील सुरू आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर आता शिंदे मराठा आरक्षण उपसमिती जी आहे ती कुठेतरी कोंडीत आल्याची पाहायला मिळते। त्याच अनुषंगाने आज मंत्रिमंडळाची उपसमिती जी आहे त्यांची आज बैठक बोलवण्यात आलेली बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये जर पाहिलं गेलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाबाबतीत तोडगा निघण्याची शक्यता जी आहे ती आता वर्तवली जात आहे। कारण आजचा उपोषणाचा 5वा दिवस आहे, त्यामुळे सरकार देखील याकडे हालचाल करत असल्याचं पाहायला मिळत आहे। काल कोर्टाकडून देखील या बाबतीत विचारणा करण्यात आलेली आहे। मराठा समाज जो आहे तो मुंबईत दाखल होत आहे, त्यामुळे मुंबईची गैरसोय होत आहे असं देखील सांगण्यात आलं होतं। त्यामुळे आता सरकार या बाबतीकडे गांभीर्याने पाहतं काय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आज बैठक जी पार पडणार आहे, या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी संपूर्ण मुद्दे मांडले जाणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या ज्या आहेत त्या देखील त्यामध्ये सांगितल्या जाणार आहेत आणि त्याच अनुषंगाने ही बैठक बोलवण्यात आली। या बैठकीमध्ये आता आजच्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावरती काही तोडगा निघेल का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। निश्चित विजय, त्यामुळे या बैठकीसंदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।